नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये कायझेन अड्डा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घनाकृती आणि या घनाकृतीवर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये नियमितपणे येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये काही क्लुप्त्या अभ्यासणार आहोत। आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर यावर आधारित असणारे सर्वच्या सर्व प्रश्न जे आहेत ते आपल्याला अगदी सहजासहजी सोडवता येतील। यापैकी एकही सूत्र किंवा नियम तुम्हाला पाठ करत बसण्याची गरज पडणार नाही। चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपण जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि त्याच्या समोरचं बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आमच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत जातील। चला मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू घनाकृती आणि तिच्यावर आधारित प्रश्न। आता सुरुवातीला घन कशाला म्हणायचं हे एकदा व्यवस्थित समजावून घ्या। या ठिकाणी ही एक घनाची आकृती दाखवलेली आहे। घनाची आकृती ही एक त्रिमित आकृती असते, अवकाशीय प्रतिमा असते। लक्षात घ्या, अवकाशीय प्रतिमा किंवा त्रिमित आकृती आपण कशाला म्हणतो तर अशी आकृती जी आकृती एकाच वेळी आपण आपल्या दोनही डोळ्यांनी पूर्ण पाहू शकत नाही। त्या आकृतीचा काही भाग आपल्याला समोर दिसतो। आता ही जी घनाकृती आहे या घनाकृतीचे 3 भाग आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि याच्या पलीकडे 3 भाग आहेत ते आपल्याला एकाच वेळी पाहता येणार नाही। आता हा जो घन आहे या घनाच्या संदर्भामध्ये 1-2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या। घनाला 6 बाजू असतात। या ठिकाणी घनाला बाजू ज्या असतात त्या 6 असतात। त्यानंतर या घनाला कडा ज्या असतात, लक्षात घ्या मित्रांनो, 1, 2, 3 आणि 4। जशा वरच्या बाजूने 4 आहेत तशा खालच्या बाजूने ही 4, 4 आणि 4 8 आणि या उभ्या 4, 1, 2, 3 आणि मागच्या बाजूने 1, 4 अशा याला 12 कडा असतात, 12। त्यानंतर या घनाकृतीला कोपरे किती असतात तर घनाकृतीला एकूण 8 कोपरे असतात। हे पहा, 1, 2, 3, 4 आणि खालच्या बाजूचे 1, 2, 3, मागच्या बाजूने 1, 4 अशी याला 8 कोपरे आहेत, 12 कडा आहेत आणि 6 बाजू आहेत। या घनाकृतीची लांबी, रुंदी आणि जाडी जी असते ती सारखीच असते। आता याच्यावर नेमके प्रश्न कशा प्रकारचे येतात समजावून घ्या। या ठिकाणी हा जो घन दिलेला आहे हा 1, 2, 3, 4, 5 सेंटीमीटरचा एक घन आहे। प्रश्नाकडे जाऊ आपण। 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृतीस बाहेरील सर्व बाजूंनी रंग दिला आहे व त्याचे 1 सेंटीमीटर बाजू असलेले लहान घन बनवलेले आहेत। हा जो घन आहे अशी कल्पना करा, या घनाला बाहेरील सर्व बाजूंनी आपण रंग दिलेला आहे। हा 5 सेंटीमीटरचा घन आहे आणि रंग दिल्यानंतर आता आपल्याला या घनाचे छोटे 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 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन बनवायचे आहेत। तर मग याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपल्याला पुढे त्या ठिकाणी सोडवावे लागतील। तर याच्यावर आधारित प्रश्न कोणते येतात? पहिला प्रश्न असा आहे, तो कमीत कमी किती वेळा कापावा लागेल? या मोठ्या घनापासून 1 सेंटीमीटर बाजू असलेले छोटे छोटे घन बनवण्यासाठी हा मोठा घन कमीत कमी किती वेळा कापावा लागेल असा प्रश्न विचारलेला आहे। लक्षात घ्या। आता या ठिकाणी आपण सर्व नियम तयार करत आहोत। लक्षात घ्या मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। आता या ठिकाणी या आकृतीला लांबी, रुंदी आणि जाडी आहे। ओके, चला आपण या लांबीचा विचार करू एका मिनिटासाठी। जर मला यापासून 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन तयार करायचे असतील तर लक्षात घ्या, हा 5 सेंटीमीटरचा घन आहे। 1, 2, 3 आणि 4 असा लांबीवर मला तो 4 वेळा कापावा लागेल। आता लक्षात घ्या मित्रांनो, तो जेवढ्या सेंटीमीटर लांबीचा असतो त्याच्यापेक्षा एकदा कमी कापावा लागतो। हा खडू आहे, याचे जर एका ठिकाणी कापला तर 2 तुकडे होतील, 2 ठिकाणी कापला तर 3 तुकडे होतील। अगदी तसंच
हा 5 सेंटीमीटर लांबीचा आहे, याचा अर्थ तो 4 वेळा कापावा लागेल. मग 2 मिनिटासाठी असं समजावून घ्या, हा जर n सेंटीमीटर लांबीचा असेल तर तो n-1 इतक्या वेळा कापावा लागतो. आणि लक्षात घ्या, तो लांबीवर तितक्या वेळा कापावा लागेल, रुंदीवर तितक्या वेळा कापावा लागेल आणि उंचीवर सुद्धा तितक्याच वेळा कापावा लागेल. म्हणजे लक्षात घ्या, तो त्याची जी बाजू असेल ती बाजू -1 गुणिले 3 इतक्या वेळा तो कापावा लागतो. पाठ करायच्या नादी लागू नका मित्रांनो, समजावून घेण्याचा प्रयत्न करा. जितक्या सेंटीमीटर लांबीचा आहे त्यातून 1 वजा करा आणि त्याला 3 ने गुणा. 3 ने का गुणलं? लांबीवर तेवढ्या वेळा, रुंदीवर तेवढ्या वेळा आणि उंचीवर सुद्धा तेवढ्याच वेळा तो कापावा लागेल. आता हा 5 सेंटीमीटरचा आहे म्हणजे 5 - 1 4, 4 त्रिक 12, 12 वेळा आपल्याला तो कमीत कमी कापावा लागेल. लक्षात घ्या, तो कमीत कमी 12 वेळा कापला की 1-1 सेंटीमीटरचे छोटे 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 घन आपल्याला मिळतील. चला पुढच्या प्रश्नाकडे. एकूण किती लहान घन तयार होतील? या आकृतीकडे पहा. या ठिकाणी एका बाजूवर दिसणारे घन जे आहेत, ही लांबी 5 आहे आणि रुंदी 5 आहे. 5 - 5 = 25 हे एका बाजूवर 25 घन आहेत. असे 25 25 25 25 25 त्याला पुन्हा एकदा 5 ने गुणावं लागेल. म्हणजेच घनाचं घनफळ आपल्याला काढावं लागेल. म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आपल्याला काढावी लागेल. आणि हा घन आहे, याची लांबी रुंदी उंची सारखीच आहे, म्हणून बाजूचा घन करावा लागेल. लक्षात घ्या, तो जर n सेंटीमीटर लांबीचा असेल तर n चा घन हे आपलं उत्तर असेल. म्हणजे हा 5 सेंटीमीटर लांबीचा आहे, 5 गुणिले 5 गुणिले 5 125 लहान लहान घन तयार होतील. जर हा 4 सेंटीमीटर लांबीचा असता तर 4 गुणिले 4 गुणिले 4 64 घन तयार झाले असते. जर हा 3 सेंटीमीटर लांबीचा असता तर 3 गुणिले 3 गुणिले 3 27 घन तयार झाले असते. चला पुढच्या प्रश्नाकडे. एकही बाजू न रंगवलेले घन किती असतील? आता हा बाहेरच्या बाजूने पूर्ण रंगवलेला होता आणि नंतर आपण तो कापला. आता कापल्यानंतर जे छोटे छोटे घन तयार होतील त्यापैकी काही घन असे असतील ज्याची एक बाजू रंगवलेली आहे, काहीच्या 2 बाजू रंगवलेल्या असतील, काहींच्या 3 बाजू रंगवलेल्या असतील, काही घन असे असतील ज्याची एकही बाजू रंगवलेली नसेल. आपल्याला असं विचारलंय, हे कापल्यानंतर जे घन तयार होणार आहेत त्यापैकी एकही बाजू न रंगवलेले घन किती असतील? आता लक्षात घ्या परत एकदा, या ठिकाणी एकही बाजू न रंगवलेले घन कोणते असतील मित्रांनो पहा. तर ही बाहेरची सर्व बाजू रंगवलेली आहे. मग लांबीवर इकडची बाजू आणि इकडची बाजू हे 2 बाजूचे घन काढून टाकावे लागतील. रुंदीवर सुद्धा त्याचप्रमाणे इकडची बाजू आणि इकडची बाजू अशा कडेच्या 2 बाजू काढून टाकाव्या लागतील. आणि उंचीवर सुद्धा खालची बाजू आणि वरची बाजू अशा 2 बाजू कट करून टाकाव्या लागतील. त्यावेळेस आपल्याला आतमध्ये परत एक छोटा घन मिळणार आहे. लक्षात घ्या, ज्याची एकही बाजू रंगवलेली नसेल. मग आपण काय केलंय लक्षात घ्या, याची बाजू जेवढी आहे त्यामधून आपण 2 वजा केलेले आहे. लक्षात घ्या, तो जेवढ्या सेंटीमीटर लांबीचा आहे त्यातून 2 वजा केले. लांबीवर सुद्धा, रुंदीवर सुद्धा, उंचीवर सुद्धा तीनही ठिकाणी आपण 2 वजा केले. म्हणजे आपण n-2 केलेला आहे. आता या मापाचा एक छोटा घन आपल्याला आतमध्ये मिळणार आहे. म्हणजे हा 5 सेंटीमीटर लांबीचा आहे, याच्यामधून जर 2 वजा केले तर 5 - 2 = 3. मग 3 गुणिले 3 गुणिले 3 साईजचा एक छोटा घन आपल्याला मिळणार आहे. आणि त्या घनापासून किती ठोकळे तयार होतील तर आपल्याला माहिती आहे त्याच्या घना इतके ठोकळे तयार होत असतात. 3 गुणिले 3 गुणिले 3 27 तुकडे तयार होतील. म्हणजे तो जेवढ्या मापाचा असेल त्यामधून 2 वजा करायचे आणि त्याचा घन करायचा. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 5 - 2 = 3 आणि 3चा घन बरोबर 27. ह्या बाहेरच्या सर्व बाजू कट करून टाकल्यानंतर आतमध्ये मिळणारे जे 27 ठोकळे आहेत ते असे असतील त्याची एकही बाजू रंगवलेली नसेल.
पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न असा आहे, फक्त एकच बाजू रंगवलेले घन किती? या ठोकळ्यामध्ये असे किती घन निघतील छोटे छोटे ज्याची फक्त एकच बाजू रंगवलेली असेल? आता मित्रांनो, एक बाजू रंगवलेले ठोकळे कोणते आहेत ते थोडस लक्षात घ्या. कोणत्याही एका बाजूचा विचार करायचा. हे जे कडेवरचे आहेत यांच्या एकापेक्षा जास्त बाजू रंगवलेल्या आहेत. मग हे जे मध्यभागी दिसतात आपल्याला, या ठोकळ्यांची फक्त एक बाजू रंगवलेली आहे, कारण याच्या उरलेल्या 5च्या 5ही बाजू आतमधल्या बाजूने आहे आणि म्हणून फक्त एक बाजू रंगवलेले ठोकळे एवढेच आहेत. आता ते किती आहेत पहा. पुन्हा तो जेवढ्या सेंटीमीटर लांबीचा असेल त्यातून 2 वजा करावे लागतील, कडेचे, खालचे 2, वरचे 2. मग आपल्याला परत या ठिकाणी हा 5 सेंटीमीटर लांबीचा आहे, 2 2 वजा केले, 3 गुणिले 3, 3/3 चा एक चौरस मिळालेला आहे पहा. हा 3/3 चा एक चौरस मिळालेला आहे. आणि मग या ठिकाणी किती ठोकळे असणार आहेत? 3/3 चा चौरस आहे म्हणजे 3 त्रिक 9 ठोकळे मिळणार आहेत. त्याच्या वर्गा एवढे ठोकळे मिळणार आहेत. 4/4 चा चौरस मिळाला असता तर 16 ठोकळे मिळाले असते. 2/2 चा मिळाला असता तर 4 ठोकळे मिळाले असते. 3/3 चा आहे म्हणून 9 ठोकळे मिळालेले आहेत. लक्षात घ्या काय केलंय ते लक्षात घ्या. तो जितक्या सेंटीमीटर लांबीचा आहे त्यामधून 2 वजा केलेले आहे म्हणजेच n-2 केलेला आहे आणि त्याचा वर्ग केलेला आहे. हा 5 सेंटीमीटर लांबीचा आहे, 5 मधून 2 वजा केले 3, 3चा वर्ग 9. एवढे ठोकळे एका बाजूवर मिळणार आहे, एका बाजूवर मिळणार आहेत. आणि अशा या ठोकळ्याला बाजू किती आहेत? 6. अशा या ठोकळ्याला 6 बाजू आहेत. एका बाजूवर 9 ठोकळे, याला 6 ने गुणा. 6 ने का गुणलं लक्षात घ्या, कारण या ठोकळ्याला 6 बाजू आहेत म्हणून इथं जसे 9 मिळणार तसे इथेही 9 मिळणार, इथेही 9 मिळणार, पलीकडच्या 3 बाजूंवर सुद्धा 9 ठोकळे मिळणार आहेत. म्हणून n-2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्याला 6 ने मल्टिप्लाय करा. 9 सख 54. 54 ठोकळे आपल्याला असे मिळतील ज्या ठोकळ्यांची फक्त एकच बाजू रंगवलेली असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे. फक्त 2 बाजू रंगवलेले घन किती? आता मित्रांनो पहा, 2 बाजू रंगवलेले घन आपल्याला पुढे मिळणार आहेत ते लक्षात घ्या. या ठिकाणी हे मध्यभागीचे जे घन आहेत यांचा विचार करायचं काही कारण नाही, कारण त्यांची फक्त एकच बाजू रंगवलेली आहे. मग हे कडेवरचे जे घन आहेत यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस हे कोपरे आपल्याला सोडून द्यावे लागतील. याचं कारण असं आहे की या कोपऱ्यावरचे जे ठोकळे आहेत याच्या 3 बाजू दिसत आहेत आपल्याला आणि या 3ही बाजू रंगवल्या जाणार आहेत. म्हणून एक कडा घ्या कोणतीही आणि त्या कडेवरचे 2 कोपऱ्यातले ठोकळे वजा करून टाका म्हणजे आपण परत तिथंच आलो. लक्षात घ्या, तो जितक्या सेंटीमीटर लांबीचा आहे त्यामधून 2 वजा करायचे आहेत, n-2. याच्यातून 2 वजा केले. आता एका कडेवर आपल्याला ठोकळे किती मिळतात? n-2 म्हणजे 1 2 3 ठोकळे मिळाले. अशा या मोठ्या ठोकळ्याला कडा किती आहेत एकूण? तर त्याला 12 कडा. लक्षात घ्या मित्रांनो, n-2 करायचं आहे आणि एवढे ठोकळे प्रत्येक कडेवर मिळणार आहेत. अशा याला 12 कडा आहेत म्हणून याला 12 ने मल्टिप्लाय करायचं आहे, गुणायचं आहे. एका कडेवरच्या 3 अशा याच्या 12 कडांवर प्रत्येकी 3 म्हणजे 12 त्रिक 36. एकूण 36 ठोकळे असे असतील ज्या ठोकळ्यांचे 2 बाजू रंगवलेल्या असतील, प्रत्येकी 2 बाजू. लक्षात घ्या, ही एक, ही एक, ही एक, ही एक, ही एक, ही एक. अशा प्रकारे एका कडेवरचे 3 आणि 12 कडेवरच्या 12 त्रिक 36 ठोकळ्यांच्या प्रत्येकी 2 बाजू रंगवलेल्या असतील. आता चला पुढे.
तीन बाजू रंगवलेले ठोकळे किती? तर लक्षात घ्या, तीन बाजू रंगवलेले नेहमी 8च कोपरे असतात. हे जे कोपऱ्यावरचे घन आहेत याच्या तीन बाजू रंगवल्या जाणार आहेत, लक्षात घ्या. आणि अशी कोणतीही आकृती असो तिला कोपरे जे असतात ते 8च असतात. मग हा 5 सेंटीमीटर लांबीचा घन असला तरी सुद्धा याचं उत्तर 8च आहे. 12 सेंटीमीटर लांबीचा असेल तरी सुद्धा 8च कोपरे तीन बाजू रंगवलेले सापडणार आहेत. आणि 100 सेंटीमीटर लांबीचा जरी घन असेल तर तीन बाजू रंगवलेले 8च कोपऱ्यावरचे ठोकळे आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तरच आहे 8. आता पहा मित्रांनो, याच्यामध्ये थोडासा फसवणारा प्रश्न असा दिलेला असतो की कमीत कमी एक बाजू रंगवलेले घन किती? आता लक्षात घ्या, कमीत कमी एक बाजू रंगवलेले याचा अर्थ जास्तीत जास्त त्याच्या कितीही बाजू रंगवलेल्या असू शकतील. मग जास्तीत जास्त किती बाजू रंगवता येतात? एक बाजू रंगवता येते, दोन बाजू रंगवता येतात, तीन सुद्धा बाजू रंगवलेल्या असू शकतात. मग या ठिकाणी हे 8, हे 36 आणि हे 54, या तिघांची बेरीज हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 54 आणि 36 90, 90 आणि 8 98. लक्षात घ्या, कमीत कमी एक बाजू रंगवलेली याचा अर्थ जास्तीत जास्त किती बाजू रंगवलेल्या असू शकतील? दोन बाजू रंगवलेल्या असू शकतील, तीनही बाजू रंगवलेल्या असू शकतील. मग असे ठोकळे एकूण किती आहेत? हे 8, हे 36 आणि हे 54, तिन्हींची बेरीज झाली 98. खालचा प्रश्न पहा, कमीत कमी दोन बाजू रंगवलेल्या असल्या पाहिजे. कमीत कमी दोन याचा अर्थ जास्तीत जास्त तीनही येतील. मग लक्षात घ्या, या ठिकाणी हे ठोकळे आणि हे ठोकळे म्हणजे दोन बाजू रंगवलेले आणि तीन बाजू रंगवलेले या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 36 आणि 8 44 ठोकळे असे असतील ज्यांच्या कमीत कमी दोन बाजू रंगवलेल्या असतील. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला कोणतंही सूत्र किंवा नियम पाठ करायचा नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एका मिनिटासाठी तो घन जो आहे तो आपल्या डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा. तो कमीत कमी किती वेळा कापावा लागेल? तर तो जितक्या सेंटीमीटर लांबीचा असेल त्याच्यापेक्षा 1 ने कमी म्हणजे n-1 आणि त्याला 3 ने गुणायचं, कारण तो लांबीवर कापावा लागेल, रुंदीवर कापावा लागेल आणि उंचीवर सुद्धा कापावा लागेल. नियम तयार झाला. n-1 गुणिले 3. दुसरं, एकूण किती ठोकळे तयार होतील? तर एकूण किती ठोकळे तयार होत असतात आपण पाहिलं, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची एवढे एकूण ठोकळे तयार होत असतात. याची लांबी रुंदी उंची सारखीच आहे म्हणून बाजूचा घन एवढे ठोकळे आपल्याला मिळणार. आता एकही बाजू न रंगवलेले किती ठोकळे तयार होतील? लक्षात घ्या, आपण काय करतो आहोत, त्या घनाच्या कडेच्या दोन बाजू काढून टाकत आहोत म्हणजे n-2 करतो आहोत आणि मग आपल्याला आतमध्ये एक छोटा घन मिळणार आहे. या छोट्या घनापासून किती ठोकळे तयार होतील? तर त्याच्या घना एवढे, त्याच्या क्यूब एवढे. लक्षात घ्या, म्हणून n-2 करा आणि त्याचा घन करा, आपल्याला उत्तर मिळेल. फक्त एक बाजू रंगवलेले ठोकळे किती? तर कडेच्या दोन, कोणत्याही एका बाजूचा विचार करा, कडेच्या दोन बाजू आपल्याला काढून टाकाव्या लागतील म्हणजे n-2 करावं लागेल. त्याचा वर्ग करावा लागेल कारण लांबीला तेवढेच आणि रुंदीला तेवढेच ठोकळे आपल्याला मिळणार आहे. आणि मग n-2 चा वर्ग केल्यानंतर जे काही उत्तर येईल त्या उत्तराला 6 ने गुणावं लागेल कारण या पूर्ण ठोकळ्याला 6 बाजू आहे. चला पुढे, प्रत्येकी दोन बाजू रंगवलेले ठोकळे किती असा प्रश्न विचारलेला आहे. दोन बाजू रंगवलेले ठोकळे आपल्याला मिळणार कडेवर. त्या कडेमध्ये सुद्धा कोपऱ्याचे दोन ठोकळे काढून टाकावे लागतील म्हणजे पुन्हा n-2 करावे लागेल. आणि हे जे n-2 केलेलं आहे एवढे ठोकळे एका कडेवर मिळणार आहेत. या आकृतीला 12 कडा आहेत म्हणून याला 12 ने गुणावं लागेल. 12 गुणिले n-2 एवढे प्रत्येकी दोन बाजू रंगवलेले ठोकळे आपल्याला मिळणार आहेत. तीन बाजू रंगवलेले ठोकळे किती? तर ते नेहमी 8 असतात. लक्षात घ्या मित्रांनो, शांतपणे
संध्याकाळी झोपायच्या वेळेस ही आकृती डोळ्यासमोर आणा आणि हे सगळे नियम जे आहेत हे मनातल्या मनात आपण स्वतः तयार करायचा प्रयत्न करा. एकदा ते डोळ्यासमोरून फिरवायचा प्रयत्न करा. आयुष्यभरासाठी हे सर्व नियम जे आहेत हे सहजासहजी आपल्या लक्षामध्ये राहून जातील मित्रांनो. तर पहा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा अतिशय सोपा असा भाग पाहिलेला आहे, परंतु तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय सरळ साधा आणि सोपा आहे. एकदा व्यवस्थितपणे हा व्हिडिओ पहा, नाही समजलं तर आणखी एकदा पहा. हे सर्व नियम जे आहेत हे ऑटोमॅटिक आपल्या ब्रेनमध्ये फीड होतील. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या अडचणी ज्या असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या आणि जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. उद्या परत नवीन व्हिडिओसह तुम्हाला भेटू. तोपर्यंत नमस्कार.